Today's video we have to discuss about business transactions in a tally. Business transactions is the most important term in the tally. A business transactions is a financial event between two or more parties. म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते दोन किंवा दोनपेक्षा पार्टीजमध्ये जी देवाणघेवाण होते त्यालाच आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतो. इट इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ गुड्स सर्व्हिसेस अँड मनी. मीन्स की जे मनीच्या फॉर्ममध्ये देवाणघेवाण होते त्यालाच आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतो. इट गेट रेकॉर्डेड इन द बुक ऑफ अकाउंट फॉर ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व दॅट इज कॉल्ड ॲज अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जे ऑर्गनायझेशनचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रेकॉर्ड होतात इन द बुक्स ऑफ अकाउंट. Business transactions is an event or economic activity that can measured in the terms of money. म्हणजे जी की मनीच्या फॉर्ममध्ये मेजर केली जाते. जे काही सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो कस्टमरला किंवा जे काही गुड्स प्रोव्हाइड करतो ते मनीच्या फॉर्ममध्ये मेजर केले जातात. त्यामुळे त्याला आपण ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतो. विच आर अफेक्टेड ऑन द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस एंटिटी. तर ते ॲटोमॅटिक बिझनेस पोझिशनवर फायनान्शियल पोझिशनवर इम्पॅक्ट करतात. जी काय आपण वस्तू सेल करतो किंवा परचेस करतो ते बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहे. आपण जर वस्तू एखादी आपल्या बिझनेससाठीच विकत घेतली तर त्याला पण आपण एक ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतो. त्याचा ऑटोमॅटिक इम्पॅक्ट आपल्या बिझनेसवरती पडतो. फॉर एक्झाम्पल सेलिंग अ गुड्स टू कस्टमर फॉर अ कॅश. म्हणजे जी काय आपण सर्व्हिसेस किंवा गुड्स प्रोव्हाइड करतो कॅशच्या बदले आणि सेलिंग अ गुड्स टू कस्टमर ऑन क्रेडिट. म्हणजे लोन घेऊन लोनवरती आपण त्याला सर्व्हिसेस किंवा गुड्स प्रोव्हाइड करतो. आता इफ ए फ्रेंड गिव्ज ॲन 300 रुपीज सो इट इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे की एका फ्रेंडकडून आपण 300 रुपीज घेतलेले आहेत पण ते बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होत नाही, ते देवाणघेवाण आहे पण आपण ती बिझनेससाठी यूज केलेली नसल्यामुळे आपण त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असं म्हणू शकत नाही.